नमो आद्य रूपा ओंकार स्वरूपा नमो आद्य रूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या बाबा पांडुरंग विश्वाची या बाबा पांडुरंग नमो आद्य रूपा ओंकार स्वरूपा नमो आद्य रूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या बाबा पांडुरंग विश्वाची या बाबा पांडुरंग नमो आद्य रूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या बाबा तो विश्वाचा बाप आहे त्याचे आपण लेकर आहे आणि त्याचा पता आपल्याला विचारत आहे म्हणून दहावी त्यांच्या संत विना प्राप्ती नाही ऐशी वेद देते येते साधती साधने आणि दुर्गती भावाची बंधने ध्यान ठेवून आता तुझ्या कीर्तन बरोबर 2 वाजता कीर्तन बंद करू आपण 2 काहीच नाही 2 4 2 3 वाजले 3 3 वाजता लोक दरवाजा म्हणजे सांग काय करू आता मग विश्वाचा बाप कोण आहे देव आपण त्याचे बोलता हे तुम्हाला कीर्तन समजलं पाहिजे बाया मंडळीले राहायला बाया बसल्या त्या मला काही सांग बाबा काय घेतले नाही इथे येतही नव्हती या घराबाची बाई आली म्हणून आली मी माझी आली म्हणत होता तुम्हाला काही कीर्तन समजलं पाहिजे उद्या तुम्ही वावरातही गेले हरभरा सोमाले तर तुम्हाला आजच्या कीर्तनची उद्या आठवणी वावरा तुम्हाला काल सगळं मस्त एक शब्द हल्ला मस्त पाहिजे कीर्तन काही सांगते बिचारे ऐकू देत नाही मग संवर्धक देव आपला बाप आपण त्याचे लेकराचं कर्तव्य काय बापाचं नाव चालवणे बापाचं नाव चालवणे हा ते बरोबर ध्यान नको जॅकेट काय नाव तुला ओवर समोर बरोबर खाली पण भरले का मग ऐकायला कीर्तन तो वरून ती मान गेली खाली मानसिक कीर्तन मांडव काय वरून गेलं खाली मान घालून बसून तर कीर्तन कुठून जाईल काय नाव त्याला ते नाव काय वर काय नाव आहे समोर येऊ तू डायरेक्ट आम्हाला गाव आहे म्हणून काय नाव त्याला समर्थ कायच्या समर्थ आहे तू कायच्या समर्थ आहे तो स्वामी समर्थ आहे तू जगन्नाथ समर्थ पहिले पाहिजे अर्थ मग पाहिजे परमार्थ जीवन नाही गेलं पाहिजे व्यर्थ त्याने म्हणजे मग सामर्थ्य आणि मग समर्थ पहिल्या वर्गात आहे तू अशा वर्गात आहे का बाबाचं काय नाव आहे अरुण अडनाव पाहिजे कट्टू अडनाव इकडे अडनाव तरी नंबर म्हणून बाळगत नाही काही बाया आमच्याकडे अशा वाटणाव आहे बाया 4 लोक सांगत येईल अशा वाटणाव आहे ते वाटणाव सांग नाही काय म्हणजे माहितच नाही काय चोर येत आहे ताकद नाही जाणार कट्टू आमच्याकडे गट्टू आहे हे वाटणार सोडतो आता नागपूरच्या भागाला गेलो का अगोदर नागतोळे पायतोळे हातमोळे डोळी फोडे पोट फोडे कान फाडे तोंड फाडे काही नाही अजून असं लागते भेव त्याच्या घरी गेल्यावर काय करते काहीच नाहीये तू पाचवला का तू चालता बोलता नवीन कार्यक्रम आहे त्याकरता मुद्दा मांडलेला आहे चालता बोलता म्हणजे आपलं स्वागत आहे 2 प्रश्नाचे उत्तर द्या आणि ह्या 10 रुपयाचा पेन घ्या पेन फार सुंदर आहे
किती लिहा, काही लिहा, कुठे लिहा, कसं लिहा, पेन नाही म्हणणार नाही, एवढा जोरदार पेन आहे. किती किलोमीटर हा पेन लिहू शकतो एवढी ताकद पेनामध्ये आलेली आहे. अक्षर फार सुंदर काढते, बारीक काढते, कमी जाग्यात जास्त लिहिते. एवढा जोरदार पेन आहे. कितीही पेन हा लिहू शकतो, पेनाची शै संपत नाही याची गॅरंटी मी घेतो, कारण काढली नाही याच्यात. असू नको समर्थ. चालता बोलता नवीन कार्यक्रम आहे. 2 प्रश्न उत्तर द्या आणि पेन द्या. आपके टूथपेस्ट में नमक है? आपके टूथपेस्ट में नमक है? नहीं है. कोणता इस्तेमाल करते हो? सस्ता वाला. आपको चाहिए कोलगेट. कोलगेट मसूलों को मारकर दांतों को गिरा देता है, इसलिए घर में रखना अच्छा है. चालता बोलता. विचारू प्रश्न? विचारू काय? छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म कुठं झाला? एकटोही बोलू नका, त्याने सांगू द्या. हा मेंदू जीवन काय वाजवा, काय वाजवा. 10 रुपयाचा पेन आहे हा. गेला पेन. अचूक तुमचं उत्तर आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरच झालेला आहे. स्वागत आहे तुमचं. दुसरा प्रश्न शिल्लक आहे. 2 प्रश्नाची बोली आहे, मग पेन देतो. आता पेन देतो पण डोकं लावून देतो काय. दुसरं उत्तर ते पेन देतो. छत्रपती शिवाजी महाराजची आई जिजाबाई कोणाची पोरगी आहे? घे पेन घे. कोणाची पोरगी आहे? आहे का माहीत? आहे का माहीत? नाही ना? बस खाली. पेनाचा कमालच आहे भाऊ. बस. पोहोचले नाही. लखुजी जाधव लयच्या पोराने हिंमत लावली. काही पोटते मजुऱ्या करतो, गरीब आहे पोरगा, खरंच समर्थ आहे, त्याच्यामुळे मायाबापाने सामर्थ्य आहे. म्हणजे चांगला अर्थ प्राप्त करून दो. स्वार्थ कमी करून परमार्थ जास्त करा असं मला अंदाज आहे. सर्टिफिकेट रुपयाची पोटे आगाव देते. एका पोट्याला विचारलं मिळा राहणारे तोंड किती? पोटतो म्हणे 10. तुला माहित कसं त्याचं जाणे नव्हतं काय म्हटलं नाही म्हणे. मी रामायणात पाहिलं म्हणे. मी म्हटलं रावण तोंड 10 होते. रावण कोण्या कलावर झोपत होता? पोटतो म्हणे उजव्या कलावर झोपे म्हणे. तुला कसं माहित म्हटलं? म्हटलं काय तो उजव्या कलावर झोपे म्हणतो. म्हटलं तर रावण म्हटलं झोपते मी मुंगे कुठे काढून ठेवत होता. तर पोटतो म्हणे तो मुंगे काढे नाही म्हणे, गड्डा करून झोपे म्हणे. ते सगळं बोलणारे विषय आपला चुकला, लई तुटली आपली. लेकराचं काम आहे बापाचं नाव चालवणे, आणि बापाचं नाव जर चालवलं काय होते सांगा? पटकन सांगा. बापाचं नाव जर चालवलं तर बापाची संपत्ती प्राप्त होते, आपला त्याच्यावर हक्क चालते. असा विश्वाचा मालक देव आहे, बाप देव आहे, आणि त्याचं आपण जर नाव चालवलं तर त्याची संपत्ती तुम्हाला प्राप्त करायची. त्याची संपत्ती म्हणजे दैवी संपत्ती. एक लहानसं उदाहरण सांगतो. एका पहिले 5 वर्षाचा मुलगा झाला. काय म्हटलं पाहिजे? एका पहिले पतच नाही. कसं होणार आहे? माया चुकला ना. काय खोटं बोलू? एका बाईचा मुलगा झाला 5 वर्षाचा. आता बरोबर आहे की नाही? एका बाईचा मुलगा झाला 5 वर्षाचा, आणि ती वर्गात गेली पोराने ऍडमिशन करण्याकरता. मास्तर म्हणजे सांगा पोराचं नाव काय आहे? कुठली ऍडमिशन करता पोराची? म्हणजे हो सांगा पोराचं नाव. बहीण सांगायचं म्हणे मी जे आहे. हो का? हो हो असं नका. तुमच्याकडे हो आहे, आमच्याकडे हो होत आहे. हो हो कोणाचं वय हो आहे? स्टँडर्ड बाया असल्या ते वय हो हो. काय करलं का? चहा मांडला. हो का? हो हो. मी म्हणतो तिने त्याला विचारलं चहा मांड काय चाललं? ती सांगितलं चहा मांडला. मग तू काय हो करून राहिली? हे म्हणजे हो का? हे म्हणजे हो हो. टाइमपास बघा या काम नाही करत नाही. कुठे निघाली का? मग बोलून गेला. हो का? हो हो. काही बाया कापसाला लागलं बोलते. कापसाने येताना गेलं तर बाया असं बोलते. कुठं का? मी का? हो तू कापूस वेचाला. हो का? बरोबर
जाऊ दे. काय नाव पोराचं? म्हणजे विजय. हो का? बस. VIJAY. पण याच्या बापाचं नाव सांगा. त्या बाईने बापाचा काय संबंध आला जी? ऍडमिशन पोराची करायची आहे ना, बापाही सुरू करायची आहे की त्याचं नाव विजय आहे, बापाचं नाव सांगा, ऍडमिशन पोराची करतो. माझ्याकडे बापाचं नाव मी सांगत नाही, बापाने ऍडमिशन घेत नाही. मग माझी गरमच झाली की त्या मास्तरवर, तुम्ही काय समजून राहिले, बाबाचा काय संबंध आला, तुम्ही कोणाला विचारून घ्या. लग्नाचा मोठा म्या गेला, तोंडाचा घास म्या चालला, कुणीचा सावली म्या गेला, तुमच्या बरोबर मी आणला, बाबाचा काय संबंध आला. मास्तर म्हणजे बापाचं नाव सांगत राहणार, ऍडमिशन घेतो. म्हणजे बाई म्हणजे असं करा, बापाच्या ऐवजी माझं नाव लिहा. मास्तर म्हणे तुझं नाव जमत नाही, तसे गव्हर्नमेंटचे GR आले नाही, बापाचं नाव सांगा, उचला पूर्व व्हा घराकडे. मग त्या बाईनं सहज विचारलं, म्हणजे बापाचं नाव जर सांगितलं तर फायदा कोणता होणार आहे. म्हणतो मास्तर म्हणजे बाई तुम्हाला फायदा सांगा ना. तुम्ही तुमच्या बापाच्या घरी होत्या, तुमचं लग्न व्हायचं होतं, तुम्ही चौकामध्ये फिरायच्या, मग लोक तुम्हाला विचारे कोणाची पोरगी होय, मग तुम्ही सांगत होती भाऊरावची, गणपतरावची पोरगी होय, मग ती बापाचं